जय शिवराय मित्रांनो 2017च्या कर्जमाफीच्या संदर्भात परत एकदा राज्य सरकारच्या माध्यमातून एक बैठक पार पडली। ही बैठक उच्च होती आणि उच्च बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। 2017ची कर्जमाफी शेतकऱ्यांना दिली जाणार आहे। यामध्ये कोणते शेतकरी पात्र असणार आहे या संदर्भात सुद्धा सविस्तर अशी माहिती घेणार आहोत। तर शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे कधी जमा होणार आहे हे सुद्धा याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। मित्रांनो, मी गणेश ठाकरे कृषी सातबारा या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात एक मोठा निर्णय घेण्यात आला होता। आचारसंहितेपूर्वी याचा एक आढावा घेण्यात आला होता आणि त्यामध्ये जवळपास 2017ची कर्जमाफीच्या संदर्भात जो निधी होता तो 6 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी वितरित करण्यात येईल अशा प्रकारे माहिती देण्यात आली होती। परंतु यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफीच्या संदर्भात परत एकदा आज उच्च बैठक पार पडली आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी ही होणार आहे अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे। त्यासाठी मोठ्या प्रमाणात हालचाली सुद्धा सुरू झालेल्या आहेत। ही उच्च बैठक पार पडल्यानंतर 2017ची जी कर्जमाफी होती त्यासाठी जवळपास 6 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत। तर मित्रांनो, 995 कोटीचा निधी पेंडिंग पडलेला होता आणि त्यानंतर आता शेतकऱ्यांच्या खात्यावर हे 995 कोटीचा निधी सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे, तो सुद्धा वाटप होणार आहे। मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी सुरुवातीला झाली होती, त्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी झाल्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून 1.5 लाखापर्यंत ही कर्जमाफी देण्यात आली होती। परंतु सरकार बदललं, कोरोनाच्या काळाला बरंच काही अडचणी आल्या आणि या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रस्ताव परत पेंडिंग पडला। काही त्रुटी आल्या, काही डॉक्युमेंट सापडले नाही, काही डाटा सापडला नाही, तो डाटा महा-आय-टी कंपनी असेल, राज्य सरकारच्या माध्यमातून जे पथक नेमलेले असतात ते कर्जमाफीच्या संस्था असतात त्याच्या माध्यमातून परत हे डाटा जमा करण्याचं काम सुरू झालेले आहे आणि महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफीच्या अंतर्गत सुद्धा शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती। परंतु यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रस्ताव पेंडिंग पडला। जवळपास 6 लाख शेतकरी यामध्ये बाधित राहिले, या शेतकऱ्यांच्या कर्जमाफ्या झाल्या नव्हत्या। त्यानंतर आता 995 कोटीचा निधी परत राज्य सरकारच्या माध्यमातून अपेक्षित कर्जमाफीच्या संदर्भात निधी मंजूर केलेला आहे आणि त्या संदर्भात आता शेतकऱ्यांची कर्जमाफी दिली जाणार आहे अशा प्रकारची माहिती समोर येत आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात हालचाली सुद्धा चालू झालेल्या आहेत। तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या याद्यासुद्धा लवकरच प्रकाशित करण्यात येणार आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी ही दिली जाणार, परंतु जे शेतकऱ्यांच्या त्रुट्या होत्या, ज्या शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी अंतर्गत कोणत्याही प्रकारची कर्जमाफी नाही दिली, त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी अंतर्गत ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नव्हती, पात्र शेतकरी ठरले होते परंतु कर्जमाफी झाली नव्हती, अशा शेतकऱ्यांसाठी हा प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात हालचालीसुद्धा सुरू झालेली आहेत। शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे, त्यामध्ये कोणत्याही प्रकारची त्रिशंका नाही। परंतु आता शेतकऱ्यांची कर्जमाफीचा निधी सुद्धा लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर हा जमा होणार आहे अशा प्रकारची माहिती समोर येत आहे। मित्रांनो, असेच नवीन अपडेट घेण्याकरता नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा। जय शिवराय मित्रांनो।